नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य सुदृढ कसं ठेवायचं याबद्दल थेट तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवतो. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कर्करोग उपचारात पोषणाचं महत्त्व. त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर अमोल आखाडे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांचा परिचय आपल्याला कळून देते. डॉक्टर अमोल आखाडे हे मुंबईतील अग्रगण्य कर्करोग तज्ज्ञ आहेत. त्यांना या क्षेत्रात 21 वर्षांचा समृद्ध असा अनुभव आहे. प्रिसिजन आणि डिजिटल ऑन्कोलॉजीमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलंय. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून त्यांची रुग्णसेवा देण्यास त्यांनी सुरुवात केली आणि सध्या ते मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सिनियर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. सॉलिड ट्यूमर, रक्ताच्या कर्करोगांमध्ये केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीचा वापर करून ते रुग्णांवर आधुनिक पद्धतीनं उपचार करतात. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून जाणून घेऊया कर्करोगामध्ये पोषणाचं किती महत्त्व असतं. डॉक्टर, सुरुवातीला आम्हाला हेच सांगा की कर्करोगाचे उपचार जेव्हा एखादा रुग्ण घेतो तेव्हा त्याच्या आहारात पोषक पदार्थ असणं किती आवश्यक असतं? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कर्करोग किंवा कुठलाही आजार असो, न्यूट्रिशन किंवा ज्याला आपण पोषण म्हणतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि कर्करोगामध्ये इम्युनिटी कमी असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार होतात. सर्जरी होते, रेडिएशन होतं, किमोथेरपी होते. त्याच्यामुळे इम्युनिटी आणखीन कमी होते. अशा वेळेला पेशंट्स इन्फेक्शन्सला प्रोन असू शकतो. तर त्यावेळेला पोषण म्हणजे व्यवस्थित न्यूट्रिशन मिळणे, व्यवस्थित अमाऊंटचे प्रोटीन्स शरीरात जाणे, व्यवस्थित अमाऊंटचे कार्बोहायड्रेट्स जाणे हे फार महत्त्वाचं असतं. अदरवाईज त्याच्या दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर इम्युनिटी फर्दर कमी झाल्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं, ट्रीटमेंटमध्ये गॅप येऊ शकतो आणि डायरेक्टली इनडायरेक्टली त्याच्यामुळे आजार वाढण्यास पण कारणीभूत होऊ शकतो. त्याच्यामुळे डाएट आणि न्यूट्रिशन हे फार महत्त्वाचं आहे आणि बरेचसे पेशंट्स ह्या गोष्टीवरती फोकस करत नाहीत. आपला फोकस हा किमो किंवा सर्जरी, रेडिएशन राहतो, पण जे डाएट आहे त्याच्यावरती आपला फोकस नसतो. आणि आजच्या प्रोग्राममधून आपण ह्या गोष्टीवरती आणखीन थोडासा भर देऊन त्याच्याबद्दलचे जे काही फॅक्ट्स आहेत, काही कल्पना, काही मिथ्स आहेत, त्या सगळ्यांबद्दल चर्चा करूया. अगदीच. आपण म्हणालात की या सगळ्या ट्रीटमेंट सुरू असताना आपली इम्युनिटी थेरपी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होती, पण मग पोषक आहार घेतल्यानं ती वाढते का? ऑफकोर्स. आता इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी तर बरेचसे लोक मला विचारतात की कॅन्सरमध्ये काय स्पेसिफिक खाल्ल्यामुळे इम्युनिटी वाढू शकेल. तर माझं सोपं उत्तर असतं, जे काही घरात बनतं आणि जे काही तुम्ही नेहमी खाता ते सगळंच खायचं आहे. जे काही घरी आई बनवते ते खावा, हा सोपा माझा सल्ला असतो. आणि जे आपलं होम फूड आहे, एस्पेशली इंडियन टाईपचं जे होम फूड आहे त्यामध्ये म्हणजे जे काही व्हेजिटेरियन फूड किंवा काही नॉन व्हेजिटेरियन फूड ह्या सगळ्यांमध्ये व्यवस्थित अमाऊंट ऑफ प्रोटीन्स असतात. आणि काही वेगळं एक्स्ट्रा न करता जे आहे ते तुम्ही व्यवस्थित खा, हा माझा बेसिक सल्ला असतो. खरं तर ना, साखर ही जेवढी चवीला गोड लागते तेवढ्या झपाट्यानं आपलं शरीर पोखरते, हे नाकारू शकत नाही आपण. पण असा एक गैरसमज आहे की जास्त साखर खाल्ल्यानं त्यातून कर्करोग सुद्धा होऊ शकतो. हे खरं आहे का? आणि हा गैरसमज पसरल्यामुळे लोक काय करतात, कर्करोगाचं निदान झालं किंवा साखर खाणं पूर्णपणे बंद करतात. तर यामागे किती तथ्य आहे, आपणच सांगा. तर हे फारच एक असा व्हायरल क्लेम आहे की बाबा तुम्ही साखर खाऊ नका, कारण साखरेवरती कॅन्सरच्या पेशी पोषतात आणि मग साखर खाल्ल्यामुळे कॅन्सर पसरतो आणि तुम्ही साखर बंद केली तर कॅन्सर कंट्रोलमध्ये येणार. हे पूर्ण चुकीचं आहे. कुठलंही पर्टिक्युलर कंटेंट म्हणजे समजा आपण म्हटलं साखर किंवा ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो ते समजा ग्लुकोज, ते समजा आपण बंद केलं तर याचा अर्थ असा होत नाही की कॅन्सर पेशी ते स्वतः बनवू शकत नाहीत. कॅन्सर पेशी जर डाएटमधनं शुगर आली नाही तर शरीरामधली जी प्रोटीन्स आहेत त्याला ब्रेकडाऊन करतात, त्याला म्हणतात ग्लायकोजिनोलायसिस, ते करतात आणि त्यातून शुगर मिळवतात. सो फास्टिंग केल्यामुळे किंवा शुगर पूर्णपणे बंद केल्यामुळे हे टाळता येईल असं होत नाही. सो माझा लोकांना पूर्ण सल्ला असा आहे की हे सगळे मिथ्स आहेत, त्याच्यावरती लक्ष देऊ नये. कुठली गोष्ट एक्सेस खाऊ नये. ऑफकोर्स असं नाही की तुम्ही भरपूर साखर खात आहात किंवा दिवसातून 10 वेळा चहा पिताय किंवा 10 लाडू खात आहात. जनरली असं कोण करत नाही, पण असं करू नये. पण असंही करू नये की अजिबातच साखर खायची नाही, कशातच गोड टाकायचं नाही. ऑलरेडी त्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये तोंडाची चव जाते, त्यात परत तुम्ही हेही खायचं नाही तेही खायचं नाही म्हटलं तर ते खाणार काय? सो साखर आणि कॅन्सर यांचा डायरेक्ट काहीही संबंध नाही आणि डाएटमधून साखर बंद करणे हे अजिबात आवश्यक नाही. हो, आणि तुम्ही ना आता याचा फास्टिंगचा सुद्धा उल्लेख केलात. फास्टिंग म्हणजे उपवास. बरेच लोक कर्करोगाचं निदान झालं की उपवास करायला सुरुवात करतात किंवा काही लोक उपवास करायचं सोडून देतात. तर खरंच कर्करोग आणि उपवासाचा खरंच काही संबंध असतो का डॉक्टर? आता फास्टिंग ज्याला आपण म्हणतो
त्याचे ऑफकोर्स इंटरमिटंट फास्टिंग करण्याचे नॅचरली फायदे आहेत. कर्करोगाच्या पेशंटने ते करावे का? तर कर्करोगाच्या ट्रीटमेंट चालू असताना पेशंटच्या बॉडीमध्ये बरंचसं मेटाबॉलिझम होत असतं, त्यांना किमोथेरपी औषधं मिळत असतात, त्यांना न्यूट्रिशनची जास्त गरज असते. सो अशा वेळेस शक्यतो मी फास्टिंग करू नका असं सांगतो. फास्टिंग केल्यामुळे मेडिकली फायदा होणार आहे का? ऑन ट्रीटमेंट चालू असताना त्याचा अर्थ नाही असा आहे. त्याच्यामुळे माझा पेशंटला माझा सल्ला हा असतो की तुम्हाला जेवढं जमेल तेवढं किंवा जितकी भूक लागेल तेवढी खात राहा. इंटरमिडियंट फास्टिंग हे तुमचा आजार पूर्ण बरा झाल्यानंतर तुम्ही ट्राय करू शकता, पण ट्रीटमेंट चालू असताना फास्टिंग करणे ह्याला मी जनरली सपोर्ट करत नाही. अनफॉर्च्युनेटली बरीचशी लोक हे करतात, जसं मी सांगितलं की साखर बंद करतात, फास्टिंग करतात, 12 तास काही खातच नाहीत. ह्याचा अनफॉर्च्युनेटली उलटा परिणाम होतो. त्याच्यामुळे इम्युनिटी आणखीन कमी होते. अनफॉर्च्युनेटली त्यामुळे इन्फेक्शन्स होतात आणि मग ट्रीटमेंट लांब होते. तो फास्टिंग टाळावं आणि साखरेचा पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्याने काहीही फरक पडत नाही. आणि घरचं खावं, निरोगी राहावं. आईने बनवलेलं खावं आणि घरात बनवलेलं खावं हा सोपा उपाय आहे. कारण काय होतं ना, आता मी सांगतो, बाहेरच्या देशामध्ये ते म्हणतात की बाहेरचं तुम्ही खाऊ शकता. आपल्याकडे कसं आहे ना की हायजेनिसिटीचा इश्यू येतो की बाहेर बनवलेले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये काय कंटेंट आहेत, त्याच्यामध्ये किती हायजेनिसिटी ह्याचा डाऊटफुल असू शकतो. पण घरात बनवलेलं सगळं खाऊ शकतात. मी लोकांना सांगतो, तुम्हाला वडापाव खायचा आहे ना, तुम्ही बटाटावडा घरी बनवायला सांगा आणि घरी बनवून खावा. नाही असं नाही, समोसा खायचा ना, घरी बनवा आणि खावा, बाहेरचं खाऊ नका. शिवाय आपल्याकडचं वातावरण सुद्धा बदलतं इतर देशांच्या तुलनेत. अगदीच. आणि खरं तर ना, आजच्या या कार्यक्रमात कर्करोगाविषयी जे जे काही गैरसमज लोकांच्या मनात आहेत, असू शकतात, त्या सगळ्यांची उत्तरं आज मी तुमच्याकडून मिळवणार आहे, आपल्या प्रेक्षकांना देणार आहे. आणखी एक गैरसमज असतो की जे अल्कलाईन वॉटर मिळतं ना, विशिष्ट प्रकारचं पाणी, त्याच्यामुळे कर्करोगाचे जंतू हे शरीरातून मरतात, असा एक समज आहे. याविषयी काय सांगाल? आता अल्कलाईन वॉटर ह्याला मी म्हणतो की एक सोफिस्टिकेटेड फ्रॉड गोष्ट आहे. ती लोकांचा असं समज आहे की तुम्ही अल्कलाईन वॉटर पिलत तर कर्करोगाचे जंतू जे काही इंटेस्टाईनमध्ये असतील ते मरून जातील. तर असं काहीही होत नाही. तुमच्या म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की, आणि त्याच्यावरती बरेचसे यूट्यूब व्हिडिओज वगैरे असतात, सोशल मीडियावरती खूप असतं की शरीराचा pH एक अल्कलाईन रेंजमध्ये ठेवला पाहिजे. तर तसं काहीही करण्याची गरज नाही आहे. तुमच्या बॉडीमध्ये एक नॅचरल मेकॅनिझम असतं ज्या थ्रू तुम्ही शरीराचा pH मेंटेन ठेवला जातो. अल्कलाईन वॉटर घेतल्यामुळे कॅन्सरचे सेल्स किंवा कॅन्सर प्रोड्यूस करणाऱ्या पेशी मरतील असं काहीही होत नाही. हे कमर्शियल गोष्ट आहे आणि हे शक्यतो ह्याच्यामध्ये पडू नये. आणि अनफॉर्च्युनेटली ह्याला काही आपल्याकडे रेग्युलेशन नसल्यामुळे असे बरेचसे प्रॉडक्ट्स मार्केट्समध्ये असतात आणि बरेचसे पेशंट्स खूप पैसे खर्च करून हे प्रॉडक्ट्स वापरतात, पण त्याचा फारसा काहीही उपयोग होत नाही आणि हे काही रेकमेंडेड नाही. अच्छा. आता पुढचा प्रश्न जो माझा आहे तो आहे खास जे मांसाहार प्रेमी आहेत त्यांच्यासाठी, मासे प्रेमींसाठी, मटण प्रेमींसाठी. बरं, केवळ ना कर्करोगाच्या बाबतीतच नाही तर सामान्यपणे आपल्या जीवनात असं म्हणतात की शाकाहार खाऊन आपलं शरीर अत्यंत तंदुरुस्त राहू शकतं, सुदृढ राहू शकतं. तर काही जणांचं असंही म्हणणं असतं की आपल्या शरीराला जर शक्ती हवी असेल, खूप इम्युनिटी पॉवर हवी असेल, तर त्याच्यासाठी मांसाहार हा हवाच. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे कर्करोगाच्या उपचारांमध्ये मांसाहाराचं किती महत्व आहे डॉक्टर? तर जनरली माझा पेशंट सल्ला हा असतो की तुम्ही शाकाहारी असाल तर शाकाहारी जेवण जेवा, तुम्ही आधीपासून मांसाहारी असाल तर तुम्ही मांसाहार टाळला पाहिजे असं काही नाही. अच्छा. कारण कसं आहे की शेवटी तुम्ही आता रेड मीट जो प्रकार आहे तो कार्सिनोजेनिक असतो, परंतु इंडियामध्ये फारसं कोणी रेड मीट वापरत नाही. तुम्ही म्हणालात की फिश वापरलं तर खाल्लं तर काय होईल किंवा स्टँडर्ड चिकन तर खाल्लं तर काय होईल, तर त्याने फारसा काही दुष्परिणाम होत नाही. परंतु ते व्यवस्थित बनवलं पाहिजे, व्यवस्थित घरी शिजवलं पाहिजे, प्रॉपरली बॉइल्ड आणि कुक्ड असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि शाकाहारी लोकांना माझा सल्ला असा आहे की ऑफकोर्स शाकाहारामधून सुद्धा भरपूर प्रोटीन्स मिळतात, जसं सोयाबीन आहे, जसं पनीर आहे किंवा नाचणी आणि रागी आहे, हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. किंवा काही प्रोटीन सप्लिमेंट्स येतात ते तुम्ही घेऊ शकता. किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे एग इज द बेस्ट प्रोटीन. एग आणि अंड, आणि त्याच्याबरोबर तुम्ही मिल्क पण घेऊ शकत असाल, तुम्हाला लॅक्टोज इंटॉलरन्स नसेल तुम्ही मिल्क घेऊ शकत असाल, तर ह्या दोन्ही गोष्टी आर द बेस्ट प्रोटीन्स. ह्याच्यापेक्षा जास्त कुठलं काही वेगळं घ्यायची गरज नाही. जर तुम्ही एग्स आणि मिल्क घेत असाल तर यू कॅन टेक दॅट. आणि बऱ्याचशा शाकाहारी लोक शाकाहारी असतात पण एग्स खातात, तर त्यांना मी सांगतो तुम्ही खाऊ शकता. पण आजार झालेला आहे, आता मी मांसाहार केला पाहिजे असं नाही आहे. तुमची आधीपासूनची जी काही डाएट पद्धती आहे ती तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता. आणि त्या डाएट पद्धतीमध्ये शाकाहारीमध्ये पण प्रोटीन कंटेनिंग सबस्टन्स आहेत आणि मांसाहारामध्ये पण आहेत. यू हॅव टू कंटिन्यू दॅट. आणि जे काही होममेड आहे, मी परत सांगतोय, व्यवस्थित बनवलेलं, व्यवस्थित शिजवलेलं, घरात बनवलेलं तुम्ही सगळं खाऊ शकता.
अगदीच अगदीच. काही लोक ना सलाड खाण्यावर विशेष भर देतात, पण मग त्यामध्ये कधी कधी कच्च्या फळांचा, कच्च्या भाज्यांचा समावेश असतो. कच्ची फळं, कच्च्या भाज्या खाणं किती उपयुक्त असतं कर्करोगामध्ये, किंवा त्याचे काही दुष्परिणाम जाणवू शकतात का? सी सलाड इज अ हेल्दी थिंग टू हॅव, दॅट लेट्स बी व्हेरी क्लिअर. आणि खाल्लेलं चांगलं आहे. आता ह्याच्यामध्ये प्रिकॉशन्स काय हवे कर्करोगाच्या रुग्णांनी, की जेव्हा आपण एखादी काकडी घेतो किंवा एखादा आपण भाजी घेतो तेव्हा ती स्वच्छ धुवून घ्यावी, त्याच्यावरची स्किन काढावी, कारण त्याच्यावरती जर्म्स असू शकतात. तुमची इम्युनिटी कमी आहे, जर्म्स पोटात गेले तर नॉर्मल माणसाला फारसा त्रास होत नाही, पण तुम्हाला त्रास होऊ शकतो. सो सलाड बनवायचं असेल तर व्यवस्थित ते साफ करून, स्वच्छ करून, त्याच्यावरची स्किन काढून मग बनवा आणि खावा, आणि ताजं खावा. म्हणजे आता सकाळी बनवलं सकाळी, संध्याकाळी बनवलं संध्याकाळी. सो जर हायजेनिसिटी व्यवस्थित मेंटेन असेल तर यू कॅन हॅव द सलाड. अगदी. आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ना डॉक्टर, त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं एकच, की पूर्णपणे शिजवलेलं अन्न खावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते अन्न शिजवताना किंवा बनवताना स्वच्छता पाळणे. करेक्ट. हे सर्वात महत्त्वाचं हे आहे. महत्वाचं आहे. बरोबर. अनेक जणांना पेशी वाढवण्यासाठी पपईच्या बिया खातात किंवा त्यांपासून बनवलेले विविध पदार्थ खातात, तर हे उपयुक्त असतं? आता ह्यामध्ये फार थोडंसं सायन्स आहे आणि बरंचसं कॉमर्स आहे, की पपयाचे पानाचा ज्यूस किंवा पपयाच्या सीड्स खाल्ल्यामुळे प्लेटलेट्स वाढतात, असं बऱ्याचशा लोकांना समज आहे, आणि त्याच्यावरती भरपूर प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत. ह्यामध्ये पूर्णपणे सत्य नाही. काही बेसिक स्टडीज झालेले आहेत आणि ज्याच्यामध्ये काही बेसिक फायदा थोडा दाखवलेला आहे, पण लार्ज असा काही स्टडी नाही. मी माझ्या पेशंटना हे सांगतो की बाबा हे खाल्ल्यामुळे फारसा फायदा होत नाही, तोटाही होत नाही, सहजासहजी जमत असेल तर खावा, अदरवाईज नाही खाल्लं तरी काही फरक पडत नाही आहे. अच्छा. नॅचरल प्रॉडक्ट म्हणून तुम्ही घेत असाल तर ते घ्यावं, औषध म्हणून ते घेऊ नये. कारण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की बाबा नाही, स्टँडर्डची ट्रीटमेंट तुम्ही बंद करतो आणि मी हेच खातो, तसं नाही चालणार आहे. इट कॅन बी कन्सिडर्ड एज अ सप्लिमेंट, पण त्यामध्ये फारसा शास्त्रीय म्हणजे फायदा नाही, त्याच्यामुळे टाळलं तरी चालू शकेल. अच्छा डॉक्टर, काही जणांना हाय प्रोटीन डाएटवर भर देतात, तो भर द्यावा का? आणि हाय प्रोटीन डाएट म्हणजे कोणकोणते पदार्थ असतात नेमके? आता कसं आहे की कर्करोगाचे जे पेशंट आहेत त्यांच्या किडनीजवरती अनफॉर्च्युनेटली औषधांमुळे, ट्रीटमेंटमुळे लोड आलेला असतो. त्यात तुम्ही एक्सेस हाय प्रोटीन डाएट घेतलं तर ते नाही चालू शकत. तुम्हाला एम ऑफ ट्रीटमेंट काय आहे की तुमचं वजन मेंटेन राहायला पाहिजे, तुमचं मसल मास मेंटेन राहायला पाहिजे. तुम्हाला बॉडी बिल्डर नाही बनायचं आहे. आणि त्याच्यामुळे बॉडी बिल्डर्स जे घेतात व्हे प्रोटीन्स किंवा एक्सेस हाय प्रोटीन, ते घेऊन तुम्हाला काही फायदा नाही आहे. तुम्ही नॉर्मल डाएट, नॉर्मल प्रोटीन घ्यावं, आणि ते डाएटमध्ये मिळणारे भरपूर पदार्थ मी तुम्हाला सांगितले. जसे व्हेजिटेरियन्समध्ये सोयाबीन आहे, नाचणी आहे, रागी आहे, किंवा नॉन व्हेजिटेरियन्स लोकांमध्ये ऑफकोर्स फिश आणि मीट आहे, किंवा एग. आता एगला जनरली मी असं नॉन व्हेजिटेरियन म्हणत नाही, परंतु एग आहे, मिल्क आहे. तर ह्या सगळ्यामधून प्रोटीन्स मिळतात. आणि हे जर तुम्हाला कदाचित चवीमुळे किंवा नॉशेमुळे जात नसेल तर भरपूर प्रोटीन सप्लिमेंट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ज्या स्टँडर्ड कंपनीज बनवतात. आणि कर्करोगासाठी बनवलेले स्पेसिफिक प्रोटीन सप्लिमेंट्स पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. खूप इंडियन कंपनीज बनवतात आणि त्या वापराव्यात. पण व्हे प्रोटीन किंवा जे बॉडी बिल्डिंगसाठी वापरलं जातं ते टाळावं, कारण ते पचन करण्यासाठी तुमची किडनी कर्करोगामध्ये तेवढी नाही करू शकत ते, आणि दॅट कॅन हॅव अननेसेसरी साईड इफेक्ट्स. नाही करू शकत असं नाही. आधीच तुम्ही जसं सांगितलं की उपचारांमुळे, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्समुळे लोड आलेला असतो किडनीवर. अगदी. तुम्ही मगाशी ना बटाटा वड्याचं एक छान उदाहरण दिलं की तुम्हाला जर बटाटा वडा खावासा वाटला तर तो बाहेर नका खाऊ, कारण बाहेर किती स्वच्छता पाळली जाते हे आपल्याला माहीत नसेल, घरी बनवून खावा. पण एकंदरीत स्ट्रीट फूड विषयी विचारायचं आहे की पाणीपुरी खाण्याचा मोह कसा टाळायचा ना डॉक्टर? म्हणजे पाणीपुरी खावी तर ती त्या गाडीवरचीच खावी, तिथला तो सुगंध, आणि मग 6 पुऱ्या झाल्यानंतर मिळणारी सुखी पुरी, हा मोह कसा टाळायचा मग कर्करोगाच्या रुग्णांनी? नाही, हा मोह मात्र कर्करोगाच्या रुग्णांना टाळावा लागेल, कारण अनफॉर्च्युनेटली हायजेनिसिटीचा इश्यू असतो. आपल्याला माहित नाही की त्यामध्ये जे पाणी आहे किंवा जे ऑइल वापरलं जातं किंवा जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय जंतू वगैरे असू शकतात, आणि इम्युनिटी कमी असल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर तुम्हाला जो मोह टाळता येत नसेल तर स्ट्रीट फूड होम फूड मध्ये कन्व्हर्ट करा. म्हणजे घरी पाणीपुरी बनवा आणि खावा. अजिबात काहीच नाही खाऊ शकत स्ट्रीट फूड. जनरली आय टेल देम टू अवॉइड स्ट्रीट फूड्स व्हेन यू आर ऍक्टिव्ह किमोथेरपी. एकदा तुम्ही बरे झालात, फॉलोअप मध्ये आलात की तुम्ही खाऊ शकता, पण ते पण चांगल्या ठिकाणावरून खावं. कारण अल्टिमेटली एकदा फूड पॉयझनिंग झालं किंवा इन्फेक्शन झालं तर त्याचा त्रास कर्करोगाच्या रुग्णांना जास्त होऊ शकतो. त्याच्यामुळे आयदर घरी बनवून खावा किंवा प्रॉपर सोर्स मधून खावा, ते पण पूर्ण बरं झाल्यानंतर. पण मग यामुळे होऊ काय शकतं? त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये काय अशी बाधा येते? करेक्ट. सो समजा आपण अनहायजेनिक फूड खाल्लं आणि त्याच्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं,
तुमची इम्युनिटी कमी आहे, किमोथेरपीवर असाल WBC काउंट्स कमी असू शकतील. मग इन्फेक्शनचे नॉर्मल माणसामध्ये 1-2 दिवस थोडंसं इन्क्रीज टूल फ्रिक्वेन्सी होऊन थांबतं, ते तुमच्यामध्ये सिव्हिअर होऊ शकतं. मग परसिस्टंट डायरिया होऊ शकतो, नॉशिया वॉमिटिंग होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये ब्रेक द्यावा लागू शकतो. सो हे जे अननेसेसरी कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते टाळावेत. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला समजा रेडिएशन चालू असेल, त्याच्यामुळे म्युकोसायटिस झालं असेल किंवा किमोमुळे म्युकोसायटिस झालं असेल आणि जर तुमच्या फूडमध्ये बॅक्टेरिया असतील तर ते बॅक्टेरिया त्या म्युकोसायटिस म्हणजे जे इंटेस्टाइनची लायनिंग आहे त्याच्यात जे इन्फ्लेमेशन झालं त्याच्यामधून रक्तामध्ये जाऊ शकतं आणि मग बॉडीमध्ये सेप्सिस किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. सो food is one of the source of infection and that has to be made sure की ते प्रॉपर हायजेनिक असावं. आणि म्हणून मी सांगतो की बेस्ट इज द होममेड फूड. कारण शेवटी आपल्या घरामध्ये आपण जेवढी काळजी घेतो तेवढं बाहेरचा मनुष्य तुमच्यासाठी जेवण बनवताना घेणार नाही आणि म्हणून होम फूड इज द बेस्ट फूड. अच्छा, आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, तुम्हाला माहीतच असेल. म्हणजे आपला वेळ कसा जातो सगळे व्हिडिओ स्क्रोल करण्यात आपल्याला कळतही नाही. अनेक जण डाएट टिप्स सुद्धा देतात, त्यामध्ये कॅन्सर मधून आपण जेव्हा झुंज देत असतो तेव्हा डाएट कसं असावं अशा सुद्धा काही व्हिडिओज असतात आणि मग त्या काही जणांकडून फॉलो सुद्धा केल्या जातात. Correct. हे किती घातक आहे डॉक्टर? बघा कसं आहे की कुठली गोष्ट ही पूर्णपणे चांगली नसते आणि पूर्णपणे वाईटही नसते. बरोबर आहे. आता हे जे सोशल मीडिया आहेत त्याचा बऱ्याचशा वेळा चांगला फायदाही होतो, बऱ्याचशा चांगल्या गोष्टी मिळतात. पण तुझ्यासमोर तुम्ही म्हणालात की बरेचसे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स आहेत की ते भरपूर असे रील्स बनवतात आणि त्या क्षेत्रातले तज्ज्ञ नसतानाही त्या क्षेत्रामधला ॲडवाईस देतात. हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही एखादं समजा रील बघितलं किंवा एखादा व्हिडिओ बघितला तर तुम्ही हे बघितलं पाहिजे की जो मनुष्याने तो बनवलेला आहे त्याचं नॉलेज किती आहे, त्यांचं सायंटिफिक बॅकग्राऊंड काय आहे, इज अन ॲप्रोप्रिएट पर्सन टू गिव्ह दॅट ॲडवाईस. अदरवाईज कोणीही उठतं आणि कोणीही कॅन्सर आणि डाएटवरती ॲडवाईस देतं तर ते फॉलो करू नये. व्यवस्थित काही लोक आहेत, म्हणजे काही वेळा डॉक्टर्स आहेत, काही न्यूट्रिशनिस्ट आहेत, ज्यांचे ॲडवाईस हे सायंटिफिक असतात ते फॉलो करावेत. पण सोशल मीडियावरती एखादी गोष्ट फॉलो करताना आपण फिल्टर वापरला पाहिजे. आणि कुठला फिल्टर? तर हा मनुष्य हा ॲडवाईस देण्यासाठी तज्ज्ञ आहे का, ह्याचं उत्तर जर हो असेल तर त्याचा ॲडवाईस ऐकावा. मी फॉलो करावं असं म्हणत नाही, ॲटलीस्ट ऐकावा. परंतु पहिल्या वेळा त्याचं उत्तर नाही असेल तर ते बघूच नाही, स्क्रोल करून पुढे जावं. बरोबरच आहे. डॉक्टर, खरं तर असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जेव्हा कर्करोग होतो तेव्हा तिच्यापासून दूर राहावं असं म्हणतात, पेक्षा असं अनेक जण पाळतात कारण त्यांना भीती वाटते की या व्यक्तीपासून आपल्याला संसर्ग होऊ नये किंवा आपल्यापासून आपल्या प्रियजनांना संसर्ग होऊ नये याची. मग अशा वेळी आज आपण डाएट विषयी बोलतोय कर्करोगातल्या, त्यामुळे हा प्रश्न विचारते की कर्करोग ज्यांना झालेला असतो त्या रुग्णांचं उष्ट खाल्ल्याने त्यातून कर्करोग होऊ शकतो का? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला हे वाटून सरप्राईज होईल की लोक अजूनही 21व्या शतकामध्ये हा प्रश्न विचारतात की आमच्या घरामध्ये म्हणजे सेपरेट रूममध्ये ठेवूया का, किंवा त्यांची भांडी वगैरे आपण वापरली दुसऱ्याने चालेल का. तर तुम्ही म्हणता की त्यांचं लेफ्ट ओव्हर फूड दुसऱ्याने खाता येईल का. तर मी सांगू शकतो की हा संसर्गजन्य आजार नाही. एखाद्याची कर्करोग झालेला आहे त्या रुग्णाचे कपडे किंवा त्याची भांडी किंवा त्याच्या रूम तुम्ही शेअर केल्यामुळे तुम्हाला कर्करोग होत नाही. आता हे फार महत्त्वाचं आहे, कारण काय होतं ना की मुंबईसारख्या शहरामध्ये प्रत्येकाकडे राहण्यासाठी मोठी मोठी घरं नसतात. इश्यू आहे आपल्याकडे स्पेसचा. तर अशा वेळेला प्रत्येक वेळेला नाही, म्हणजे आमच्या घरामध्ये कोणाला कर्करोग झाला तर त्यांना सेपरेट घर पाहिजे, सेपरेट रूम पाहिजे, असं पॉसिबल होत नाही. आणि अशा वेळेला मी लोकांना सांगतो की नाही, यू कॅन शेअर देअर क्लोथ्स, यू कॅन शेअर देअर रूम. हा संसर्गजन्य आजार नाही. एकच प्रिकॉशन आहे की घरामध्ये तुमचा लहान मुलं असतील आणि लहान मुलांना काही इन्फेक्शन झालं असेल तर त्यांचं इन्फेक्शन पेशंटला होऊ शकतं, कारण पेशंटची इम्युनिटी कमी आहे. पेशंटमुळे तुम्हाला त्रास नाही होणार. तुमच्या घरामध्ये जर कोणाला इन्फेक्शन झालं असेल तर ते इन्फेक्शन पेशंटला होऊ शकतं. हा असा प्रकार आहे. सो म्हणून ह्या संसर्गजन्य आजार नाही. स्ट्रिक्ट आयसोलेशनची जनरली गरज पडत नाही. अनलेस अनटिल तुमचे न्यूट्रोफिल काउंट्स खूपच कमी आहेत तर आम्ही सांगतो की काही दिवस आयसोलेशनमध्ये ठेवा. पण पेशंटचे कपडे, पेशंटच्या भांडी हे वापरल्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही. अच्छा, खरं तर आपल्या घरात जर कोणाला साधा ताप जरी आला तरी आपण त्याची विशेष काळजी घेतो. त्यामुळे जी व्यक्ती एवढ्या मोठ्या आजारातून जात असेल, खरं तर एवढा मोठा आजार नाही येतो, पण त्याच्यावर आता उपचार म्हणजे तो पुन्हा येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काळजी घेणं आवश्यकच असतं. त्यामुळे त्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या प्रियजनांची काळजी घेतच असतो. कर्करोगामध्ये साधा ताप जरी आला तरी गोळ्या औषधांमुळे आपल्या तोंडाची चव जाते डॉक्टर. मग कर्करोगाच्या ज्या सगळ्या ट्रीटमेंट्स असतात त्यामुळे अर्थातच तोंडाची चव जात असणार त्या रुग्णाच्या.
मग अशा वेळी त्याच्या तोंडाला चव यावी यासाठी आपण त्याच्या खाद्यपदार्थांमध्ये काय देऊ शकतो एक कुटुंबीय म्हणून? तर अगेन की कर्करोगाची जी ट्रीटमेंट आहे, किमोथेरपीचे औषधं आहेत, त्याच्यामुळे टंग्सवरचे जे रिसेप्टर्स आहेत, जे टेस्ट रिसेप्टर्स आहेत, ते डॅमेज होतात. अनफॉर्च्युनेटली रेडिएशनच्या काही पद्धती त्याच्यामध्ये सलायव्हरी ग्लँड डॅमेज होते, त्याच्यामुळे सलायव्हेशन कमी होतो. सो पेशंटला तोंडाला चव लागणे किंवा तोंडात सलावा बनणे कमी होतं, गिळताना कोरड पडते आणि त्रास होतो. अनफॉर्च्युनेटली याच्यासाठी असं रामबाण औषध नाही. So generally we give them various protein supplements, various vitamins, multivitamin supplements. Gradually it is reversible. Gradually after 3-4 months it starts coming back. So ह्यामध्ये पेशन्स ठेवणे आणि जे आपल्याला आवडत आहे ते खात राहणे आणि देन ओव्हर द टाइम ही रिकव्हरी पूर्ण होते. हाच त्याच्यावरचा उपाय आहे. अच्छा, डॉक्टर एक शेवटचा प्रश्न विचारते. जेव्हा ओरल कॅन्सरमधून एखादा रुग्ण जात असतो अर्थात तोंडाचा कर्करोग, तेव्हा त्याला खाण्यापिण्यात फारच त्रास होत असेल ना, मग अशा वेळी काय करायचं? सो जनरली आम्ही अल्टरनेटिव्ह रूट ऑफ डाएट त्यांना सांगतो. म्हणजे ज्या पेशंट्सना ओरल कॅव्हिटीचा कॅन्सर आहे आणि ज्यांना रेडिएशन चालू आहे त्यांना आम्ही नाकातून नळी टाकतो, ज्याला म्हणतात राईल्स ट्यूब, आणि त्या ट्यूबमधनं फिडिंग केलं जातं. आणि बरेचसे लोक हे नाव ऐकूनच घाबरतात, जसं आता तुम्ही थोडंसं घाबरलेले आहेत. पण हे रिव्हर्सिबल असतं. ती नळी ही टेम्पररी टाकली जाते. नळीचा फायदा एवढाच होतो की त्यातून फिक्स्ड अमाऊंट ऑफ न्यूट्रिशन दर दिवशी देता येतं आणि ट्रीटमेंट संपली की नळी काढून टाकता येते. काही वेळेला समजा अन्ननलिकेचा कॅन्सर असेल आणि नळी पण जाऊ शकत नसेल तर मग पोटामधून ज्याला मी फिडिंग गॅस्ट्रोस्टोमी म्हणतो करतो, ही टेम्पररी असते आणि ट्रीटमेंट संपल्यानंतर ती रिव्हर्स करता येते. सो बेसिकली जेव्हा तुमची ट्रीटमेंट चालू आहे त्यावेळेला तुम्हाला मॅक्झिमम न्यूट्रिशन आतमध्ये जाण्यासाठी जे जे काही करायला पाहिजे ते केलं पाहिजे. आणि बरेचसे लोक पेशंट्स ह्याला घाबरतात, नाही मला नाकात नळी नको, पोटात नळी पण नको. तर अशा वेळेला तुम्ही घाबरून जाऊ नये, डॉक्टरचा सल्ला मानावा. ही टेम्पररी गोष्ट आहे, 4 आठवडे किंवा 6 आठवडे चालणारी गोष्ट, आणि नंतर ती रिव्हर्स करता येते. सो हे जर तुम्ही पाळलात आणि व्यवस्थित न्यूट्रिशन घेतलं, व्यवस्थित प्रोटीन सप्लिमेंट्स किंवा डाएटमध्ये मिळणारे प्रोटीन्स किंवा कार्बोहायड्रेट्स वगैरे व्यवस्थित घेतले तर तुमचं न्यूट्रिशन व्यवस्थित राहिलं तर ट्रीटमेंट वेळेवरती होते. ट्रीटमेंट वेळेवरती झालं तर आजार बरे होण्याचे चान्सेस वाढतात. अगदीच अगदीच. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना एक छोटासा संदेश काय द्याल आपण? तर डाएट आणि न्यूट्रिशनमध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाची गोष्ट आहे की घरात बनवून तुम्ही सगळं खाऊ शकता. बाहेरचं खाणं अवॉइड करा. साखर टाळणे हा प्रकार चुकीचा आहे. अननेसेसरी प्रोलॉंग फास्टिंग हाही प्रकार चुकीचा आहे. आणि जितकं तुम्ही न्यूट्रिशनवरती भर द्याल, जितक्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत जसं नाचणी, रागी, सोयाबीन, पनीर, अंड, दूध ह्यावरती आणि होममेड फूडवरती भर द्याल, तितकं तुमचं न्यूट्रिशन चांगलं राहील. प्रोटीन सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता, पण लक्षात ठेवा त्या सप्लिमेंट्स आहेत ते फूडला रिप्लेसमेंट नाही. त्याच्यामुळे फूड आणि सप्लिमेंट्स हे दोन्ही एकत्र करून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तो फॉलो करा. अगदीच अगदीच. डॉक्टर, खूप खूप आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.